अमरावती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या तब्बल 43 कोटी रुपयांच्या निविदेवरून विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला। आमदार संजय खोडके यांनी निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली। यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर 90 दिवसात चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन सभागृहात दिले। सभागृहात बोलताना आमदार संजय खोडके म्हणाले की यापूर्वीच्या सुमारे 30 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या करारात फॉगिंग, स्प्रेइंगसह विविध सेवा समाविष्ट होत्या। मात्र नव्या निविदेत ही कामे वगळण्यात आली असतानाही कराराची किंमत 43 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली। ही बाब संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला। इतकेच नव्हे तर थेट कचरा उचलण्याच्या कामासाठी पूर्वी सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च होत असताना तो अचानक 45 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला। नवीन वाहने खरेदी आणि करार प्रक्रियेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। माझी पण तीच मागणी आहे की हे जे टेंडर दिलेलं आहे याच्यात प्रचंड अनियमितता झालेली आहे आणि पूर्वीचं जे टेंडर होतं ते जवळपास 30 म्हणजे त्याच्यात 43 कोटीचं आणि पहिलं 30 कोटीचं 30 कोटीमध्ये फॅगिंग, स्प्रेइंग वगैरे सर्व होतं आणि त्याच्यानंतर याच्यात फॅगिंग, स्प्रेइंग वगैरे न ठेवता 43 कोटीचं दिलं आहे। गाड्या नवीन घ्यायला पाहिजे होत्या, त्या गाड्याचं ॲग्रीमेंट होतं, नवीन गाड्या घेणार, त्या नवीन गाड्या घेतल्या नाही आणि अशा सेव्हरल अनियमितता इथं झाली आहे। मी आपल्याला विनंती करतो की आपण हे टेंडर रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया चालू करण्यासंदर्भात मंत्री महोदय ही विनंती। या आरोपांना उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की या प्रकरणाची महानगरपालिकेच्या स्थायी समितीनेही दखल घेतली आहे। सदस्यांच्या मागणीनुसार विभागीय आयुक्तांच्या स्तरावर संपूर्ण निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी केली जाईल। चौकशीचा अहवाल 90 दिवसात शासनाकडे सादर करण्यात येईल। चौकशीत कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कोणतीही दया न दाखवता कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन मंत्री सामंत यांनी विधान परिषदेत दिले। या घडामोडीनंतर अमरावती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील कोट्यावधी रुपयांच्या निविदेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता विभागीय आयुक्तांच्या चौकशीत नेमके काय सत्य समोर येते याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। मंत्री महोदय, उपसभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी अमरावतीच्या घनकचऱ्याच्या संदर्भातल्या टेंडरचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। हे टेंडर 2 पार्टमध्ये झाले। त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट कचरा उचलायचा आणि घरातनं कचरा उचलायचा असे 2 पार्टमध्ये हे टेंडर झालेलं आहे आणि हे टेंडर होत असताना 50% बिल अदा केलेलं आहे ते ए पार्टला केलेलं आहे आणि बी पार्टमधल्या झोन 3ला आपण 50% हे पेमेंट अदा केलेलं आहे। परंतु 35 कोटीचं हे टेंडर पर मंथ 35 कोटी रुपये जे होतं ते अचानक 45 कोटी रुपये झालं, हे देखील आपला याच्यातला मुद्दा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की जी महानगरपालिका आली त्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं देखील याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि स्थायी समितीमध्ये प्रशासकाने नंतर पाठवल्यामुळं स्थायी समितीने देखील याला परवानगी दिली नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीने विभागीय आयुक्तांच्या स्तरावर याची सखोल चौकशी केली जाईल। 90 दिवसामध्ये जर याच्यामध्ये कोण सामील असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। जो अहवाल प्राप्त येईल तशी कारवाई केली जाईल। व्हेरी गुड, व्हेरी